मुंबईत एका 3 वर्षाच्या चिमुरडीचा थंडीमुळे मृत्यू झालेल्या परेलच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या बाहेर फुटपाथवर ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळते। टाटा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी देशभरातून रुग्ण येत असतात। उत्तर प्रदेशातल्या कानपूरहून असलम शाह कॅन्सरग्रस्त रुग्ण हॉस्पिटल समोरच्या फुटपाथवर गेल्या 5 महिन्यांपासून राहत होता आणि त्याच्यासोबत त्याची 3 वर्षांची सोनम नावाची मुलगी देखील राहत होती आणि गेल्या 3 दिवसांपासून तिला थंडीचा आणि निमोनियाचा त्रास होत होता। केईएम रुग्णालयातून तिच्यासाठी औषधं देखील आणण्यात आली होती, मात्र काल दुपारी 4 वाजता तिचा मृत्यू झालाय। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। संपूर्ण मुंबईत गेल्या काही वर्षापासून पेवर ब्लॉकचं जे पेव फुटलं होतं ते आता बंद होणार आहे। महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी या संदर्भात आपण बघतोय की टाटा हॉस्पिटलच्या समोर एका 3 वर्षाच्या चिमुरडीचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून तिचे वडील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आले होते, मात्र ते फुटपाथवरच राहत होते आणि या थंडीमुळे या 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।